कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीतून महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड हे शुक्रवारी अचानक उठून बाहेर पडले। या घटनेनंतर कोल्हापूरकरांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या। आयुक्तांना पदभार स्वीकारून अवघे 4 महिने झाले असून शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न आणि जुन्या व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी ते प्रयत्न करतायत। त्यामुळे त्यांना काम करण्यासाठी थोडा वेळ आणि सहकार्य द्यायला हवं अशी भूमिका काही नागरिकांनी मांडली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर महापौर रूपाराणी निकम आणि महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत गांधीनगर अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित झाला। ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, अनिल कदम आणि बाबा पार्टे यांनी आयुक्तांवर आरोप करत नोटीस प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। तुम्हाला कोल्हापूरची काळजी नाही असा आरोपही करण्यात आला। यामुळे बैठकीतील वातावरण चांगलंच तापलं। आरोपांना उत्तर देताना आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी प्रशासनाची बाजूही आपण समजून घ्यावी अशी भूमिका मांडली। मात्र आयुक्तांचं म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत कृती समिती नसल्यानं ते बैठकीतून उठून बाहेर पडले। या घटनेनंतर कोल्हापूर शहरात आयुक्तांच्या भूमिकेबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसतायत। महापालिकेसमोर आर्थिक स्थिती सुधारण्यासोबतच स्वच्छता, अतिक्रमण, पाणीपुरवठा, महसूल वाढ आणि शहर विकासाची मोठी आव्हानं आहेत। अशा परिस्थितीत आयुक्तांना पदभार स्वीकारून अवघे 4 महिने झालेत। त्यामुळे त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आणि शहरातील जुन्या समस्या मार्गी लावण्यासाठी त्यांना काही काळ देण्याची गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करतायत। आता एक इलेक्शन झाल्यापासून बघत असले तर महानगरपालिका परिस्थिती एकदम चांगल्या पद्धतीने सुधारत आहे। घरपाळा असो, पाणी कनेक्शन असो वा आता चाललेले अतिक्रमण असो, हे चांगल्या पद्धतीने नगरसेवक पण आयुक्त पण हे चांगल्या पद्धतीने करत आहेत। ह्यांना जर आपण अशीच साथ दिली तर आपले कोल्हापूर एक चांगल्या दिशेने जाऊ शकते। तर आपण कोल्हापूरकरांनी ह्यांना साथ देऊया। कृती समितीच्या सदस्यांनी आयुक्त डॉक्टर भारुड यांच्याशी अधिक व्यवस्थित आणि सकारात्मक संवाद साधायला हवा होता असं काहींना वाटतंय। काल जो महानगरपालिकेमध्ये कोल्हापूरच्या विकासासंदर्भात कृती समिती आणि आयुक्तांमध्ये जी चर्चा झाली त्यावेळी आयुक्त साहेब उठून गेले। तर यामध्ये जो समज जो झाला असेल ते दोघांनी एकमेकांना कोल्हापूरच्या विकासासाठी प्रामाणिकपणे चर्चा करणं गरजेचं होतं। आता त्या ठिकाणी कृती समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना आयुक्तांना विचारलं की तुम्हाला कोल्हापूरची काळजी नाही, पण आयुक्त साहेब त्या ठिकाणी म्हणले की मला जर काळजी नाही असं जर तुमचा माझा विश्वास नसेल तर मी उठून जातो। ह्या दोघांच्याही भूमिका एकमेकाला समजावून घेण्याच्या पाहिजे होत्या, कारण आयुक्त साहेब हे IAS आहेत आणि आत्ताच ते 4 महिने झाले या ठिकाणी आलेले आहेत। आपला कोल्हापूरचा हद्दवाढीचा विषय आहे, सगळ्यांना हद्दवाढ पाहिजे आणि आयुक्तांच्याकडनं आपण अपेक्षा करायची नाही तर मग कोणाकडनं करायची। मग या माध्यमातून कृती समितीनं पण आयुक्तांना अजून वेळ दिला पाहिजे आणि दोघांनीही एकमेकाला सामंजस्यानं या विषयातनं मार्ग काढणं गरजेचं होतं। असं एकमेकांनी उठून जाणं किंवा एकानं आयुक्तांच्यावर बोलणं हे मला तर योग्य वाटत नाही। आयुक्तांनी कमी कालावधीत केलेल्या कामाचं कौतुक करत त्यांच्याशी योग्य पद्धतीनं संवाद साधायला हवा अशी मतं व्यक्त होत आहेत। सध्या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जो गदारोळ झाला त्याबद्दल मला महापौर साहेबांना एक विनंती करायची आहे। IAS अधिकारी डॉक्टर भारुड साहेब यांनी खरोखरच कमी वेळेत चांगलं कार्य केलेलं आहे, ह्याबद्दल शंकाच तीळ मात्र राहत नाही। त्यांनी पाणी प्रश्नाचा बद्दलचा जो विषय होता तो मार्गस्थ लावलेला आहे। बाकीचे विषय ते हाताळत असताना काही कोल्हापुरातील समाजकंटक म्हणा किंवा संघटनाचे पदाधिकारी यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांना व्यक्त केलेले आहे। त्याबद्दल त्यांनी सभागृह त्याग करून भारुड साहेब बाहेर निघून गेले। यात गौण असं काहीच नाही, कारण IAS अधिकारी हा शहर व्यवस्थितपणे किंवा शहराची निगा राखण्यासाठी किंवा शहराला एक विशिष्ट प्रकारे साच्यात बसवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे। आणि भारुड साहेबांचं नाव हे किंबहुना भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जरी म्हटलं तर त्यांचं कार्याची प्रशंसा केली जाते आणि अशा व्यक्तीबद्दल अपशब्द वापरणे हे गैर आहे। आणि ह्यामध्ये भारुड साहेबांचा अपमान करणे ह्या व्यक्तींना किंवा आपल्या कोल्हापूरला हे कदापि भरीस पडणारं नाही आहे। ह्यामुळं आपल्या कोल्हापूरचंच नुकसान होणार आहे, याची जाण आपल्या लोकप्रतिनिधींनी ठेवावी एवढंच सांगू इच्छितो। दरम्यान आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्याशी चर्चा करताना गेल्या 4 महिन्यातील त्यांच्या कामाचा आढावा समोर मांडला।
कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासोबतच महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून शहराच्या विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये संवाद, समन्वय आणि सहकार्य असणं गरजेचं असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. खरं तर जुन्या व्यवस्थेतील त्रुटी दूर करत शहराच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी प्रशासनाकडून पावलं उचलली जात आहेत. त्यामुळं त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आणि अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी त्यांना थोडा वेळ आणि सहकार्य देण्याची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होतीये.